सभागृहाचा अवमान केला म्हणून IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग यांचं अखेर निलंबन झालेलं आहे। निलंबनाची ही कॉपी माझ्या हातामध्ये आहे। सुधीर मुनगंटीवार आहे की ज्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता। भाऊ, काय नेमकी घटना घडलेली होती, काय नेमका विषय होता? नाही, शेवटी सभागृहाची काही प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे। या ठिकाणी विधानसभेतील सदस्य लोकप्रतिनिधी आहे, जनतेच्या आशीर्वादाने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इथे येतो। एखादा संसदीय आयुधांचा उपयोग केल्यानंतर माननीय मंत्री महोदय एकदम हतबल होऊन जेव्हा सांगतात की एखादा IAS अधिकारी असं उत्तर देतो की मी येणार नाही, मी ब्रीफिंगला येणार नाही, मी त्या प्रश्नाच्या उत्तराची माहिती देण्यासाठी येणार नाही, या सभागृहाचा अवमान आहे, या सभागृहाच्या प्रतिष्ठेवर आलेली आच आहे। आणि म्हणून मी माननीय अध्यक्षांना आग्रही भूमिका घेतली आणि काल माननीय अध्यक्ष महोदय जे दिलीप हांडेजी तालुका अध्यक्ष होते त्यांनीही संवेदनशील मनाने सांगितलं की निलंबन करावं। आणि मी त्यांचं अभिनंदनही केलं की एका उत्तम निर्णयामुळे तुम्ही अनेकदा विधानसभेत निवडून यावी ही आमची सदिच्छा आहे। इतका उत्तम निर्णय केला। या विधानसभेला कोणताही अधिकारी असं गृहीत धरून चालू शकत नाही की मी गेलो नाही, मी IAS आहे, मला ज्ञानाचा अहंकार आहे। शेवटी हा जनतेची शक्ती आहे। या जनतेच्या शक्तीला अशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित नव्हतं। आज हक्कभंगही मी मांडला आणि माननीय अध्यक्ष श्री नार्वेकर साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचंही मी अभिनंदन करेन इतक्या संवेदनशीलतेने। कारण 2010 मध्ये माननीय अध्यक्षाचा एक निर्णय होता की निलंबनाचा आदेश जर सभागृहात झाला तर त्याची अंमलबजावणी 24 तासाच्या आत झाली पाहिजे आणि सकाळी निर्णय झाला तर 5 वाजायच्या आत झाली पाहिजे। कालचा निर्णय रात्रीचा होता, 24 तासाच्या आत अंमलबजावणी झाली। मी पुढच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशीच्या अधिवेशनात मी माननीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही करेन। शेवटी आता अशा पद्धतीने निर्णय करणं काळाची गरज होती। IAS अधिकारी जर मी अनेकदा काही ठिकाणी तुम्ही सभागृहात तो उदाहरण पण दिलं होतं का? तुम्ही एकदा असंच निलंबनाचं प्रकरण झालं होतं आणि ते जेल काय नेमकं प्रकरण 90 दिवसाची जेल करायला लावली। शेवटी 90 दिवसाची जेल एकत्रित होत नाही, जसं जसं अधिवेशन होतं तसं तसं जेलमध्ये जावं लागतं। तेव्हा मात्र त्यांची मस्ती ही येते। जो मेंदू गरम झाला असतो तो शांत होतो, थंड होतो। आणि म्हणून एक केस करण्याची आपल्याला आवश्यकता होती आणि श्री दिलीप गांडे यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी काल निर्णय केला आणि आज सन्माननीय नार्वेकर साहेबांनी आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय गंभीरपणे विदिन 24 आवर 24 तासाच्या आत। याच्यामध्ये फक्त ब्रीफिंगला आला नाही म्हणून हाच मुद्दा होता की आणखी काही त्याच्यामध्ये सहभाग होता? नाही, शेवटी विधानसभेचा हक्कभंग ब्रीफिंगला नाही होतो, असं मुजोर उत्तर तुम्हाला देता येत नाही। तुम्ही जर नागरी शिस्त या संदर्भातला कायदा बघितला तर तुम्हाला असा कामचुकारपणा करता येत नाही आणि तुम्ही सभागृहाला बांधील आहात। उद्या असं एक अधिकारी जर म्हणायला लागला तर मग सभागृहात चर्चा काय करायची? म्हणजे कधी तर असा विषय सुद्धा सभागृहात मी मांडला आहे की आता अजून एक सेपरेट गॅलरी केली पाहिजे। मंत्र्यांनी उत्तर देण्याच्या ऐवजी सचिवांना द्यायला लावलं पाहिजे। काही तर अशी आश्वासनं आहे, मंत्री बिचारे संवेदनशीलतेने सकारात्मक उत्तर देतात आणि काही असे अधिकारी आहे की फाईल त्यांच्याकडे गेली की त्याला नकारात्मक करतात। विषय नेमका काय होता? म्हणजे अर्थातच चर्चा होती, कुठल्या मुद्द्यावरून ही सगळी चर्चा? प्रदूषणावर चर्चा होती, जीव घेण्या प्रदूषणावर। आणि त्या प्रदूषणाच्या संदर्भात ते प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव आहे, त्यांनी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काय काय आत्तापर्यंत केलं त्याची माहिती देणं गरजेची होती। दंड केला का, मग दंड केल्यावर तो मागे घेतला का, तर या साऱ्या गोष्टीची माहिती देणं हे क्रमप्राप्त होतं। तुम्ही अशा पद्धतीने विधिमंडळाचा अवमान नाही करू शकत। प्रशासनाला एक मोठा मेसेज दिलाय? नाही, हा तर सुरुवात आहे। मी तर माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आत्ता तर तुम्ही सस्पेन्शन केलं, पण ताबडतोब चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून या अगोदरचे ज्या घटना असतील अशा या बाबतीतल्या त्या साऱ्या गोष्टी एकत्र करून एक तरी टेस्ट केस केली पाहिजे। आजही मी सांगितलं की जसं पेनिसिलिनचं इंजेक्शन देताना एक टेस्ट केस व्हायची तशी टेस्ट केस झाली पाहिजे। पाहतो आपण ज्या प्रकारे ही कारवाई झालेली आहे, यामध्ये पाहतो आपण का सनदी अधिकारी यांचं निलंबन झालेलं आहे। आता ही सुरुवात असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अरविंद वर्गे सरसुने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।